आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. दिल्लीत इंडिया आघाडीने आंदोलन केलं. निवडणूक आयोगाविरोधात 300 खासदार एकवटले. संसद भवनासमोर खासदारांनी निदर्शनं केली. मोर्चात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचा मतचोरी विरोधातील मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. काही खासदारांनी बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं. मोर्चा पुढे जाऊ न दिल्यानं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठिय्या मांडला. पोलिसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या खासदारांना पुन्हा संसदेत आणून सोडण्यात आलं. निवडणूक आयोगाने 30 जणांना भेटीची परवानगी दिली होती. मात्र जास्त खासदार आल्यानं मोर्चा अडवला असं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलं. इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान प्रियंका गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकार घाबरलंय अशी टीका प्रियंका गांधींनी केली. ही लढाई राजकीय नाही, संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढतोय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. एक व्यक्ती एक मतदानासाठी आम्ही मैदानात उतरलो असून आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. सरकारचा कारभार जनताभिमुख नाही, गिळामुख आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भ्रष्टाचार, जुलूमशाही विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांना फक्त समज देऊन सोडतात. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर फडणवीस कारवाई का करत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. भ्रष्टाचारांसाठी फडणवीस बदनाम होत आहेत. फडणवीसांवर कोणाचा दबाव आहे त्यांनी जाहीर करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नसून रमी मंत्री आहेत. पहिल्यांदाच कृषी मंत्र्यांना त्यांचं आवडतं खातं मिळालं असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. उद्धव ठाकरेंनी वादग्रस्त मंत्र्यांवर सडकून टीका केली. रमी नको, 3 पत्ती खेळा, सावलीत नको, उन्हात बार चालवा असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी कोकाटेंसह योगेश कदमांवर निशाणा साधला. सरकारविरोधी कारवाई करत असल्यानं धनखड यांचा राजीनामा घेतला असं उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकृतीच्या कारणास्तव धनखडांचा राजीनामा घेतला तर उपचार कुठे सुरू आहेत ते तरी सांगा असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. महायुती सरकारच्या विरोधातील आंदोलनात उभाटाकडनं चक्क महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा चुकीच्या घोषणा दिल्या जात होत्या. ही चूक लक्षात येताच पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या घोषणा बदलल्या. यावेळी उभाटाला आपण महाविकास आघाडीत असल्याचा विसर पडला की काय असा सवाल उपस्थित झाला. नागपूरमधील चितार आळी परिसरातही ठाकरे गटानंच आंदोलन केलेलं आहे. मंत्रिमंडळातील कलंकित सदस्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा या मागणीकरता आंदोलन पुकारण्यात आलं. यावेळी उभाटानं शक्तीप्रदर्शन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आरोप आणि कारणांमुळे चर्चेत आलेल्या महायुतीमधील मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीकरता उभाटाच्या वतीनं संभाजीनगरातही जनआक्रोश आंदोलन काढण्यात आलं. आणि मला लाज वाटते अशी या आंदोलनाची टॅगलाईन असून अंबादास दानवेंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. ठाणे रेल्वे स्थानकात ठाकरे गटानं जोरदार आंदोलन केलं. राज्य सरकारविरोधात उभाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पैशांची बॅग तर दुसऱ्या हातात कार्यकर्त्यांनी पत्ते देखील घेतले. महायुतीमधील कलंकित मंत्र्यांनी तातडीनं हकालपट्टी करण्यात यावी या मागणीकरता उभाटाच्या वतीनं नंदुरमध्ये आंदोलन करण्यात आलं आणि सरकारविरोधातील घोषणाबाजी करत मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. पुण्यातही ठाकरे गटानं आंदोलन केलं. शिवसेनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. कोल्हापुरातही ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. तावडे हॉटेल चौकात आंदोलन करण्यात आलं असून उभाटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करत उभाटाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या वाडीमध्ये आंदोलन केलं. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावलेंनी राजीनामा द्यावा या मागणीकरता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आता एक ब्रेकिंग न्यूज. गुहागरमध्ये बेकरीमधील पेढे खाऊन 10 महिलांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. गुहागरमधील शृंगारतळी बाजारपेठमधील धक्कादायक घटना समोर येते. महिलांची प्रकृती खालावल्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांना उपचाराकरता दाखल करण्यात आलं. पण विषबाधा झालेल्या महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. श्रावणी सोमवार असल्याकारणानं एकाच कंपनीत कामाला असलेल्या महिलांनी बेकरीमध्ये पेढे खरेदी करून एकत्रितपणे खाल्ल्यामुळे सर्वच महिलांना विषबाधा झाली आहे.
आणि आता इतरही घडामोडी. पुण्यामध्ये काँग्रेसचं राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यशाळेत तुटलेल्या खुर्च्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. खुर्च्या कमी पडल्यानं थेट काँग्रेस भवनातून खुर्च्या मागवण्यात आल्या. मात्र त्यातील एका मागोमाग एक अशा 4 खुर्च्या तुटल्यानं पदाधिकारी खाली पडले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार असा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. दिलीप भोईर एकत्र आल्यानं आमची ताकद वाढली आहे असंही ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हे सरकार 4.5 वर्ष राहणार असेल तर यांचाच शर्ट पकडावा लागेल, नाहीतर काम होणार नाही आणि त्यामुळे मोठी रांग लागणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले. साताऱ्यात महायुतीमध्ये पक्षप्रवेश देण्यावरनं भाजप आणि शिवसेनेत राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र अवघ्या 24 तासात हा पक्षप्रवेश जबरदस्तीने भाजप नेत्यांनी घडून आणल्याचा आरोप करत पुन्हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं एकनाथ खडसे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक करण्यात आला. मुदवडमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपकडनं खडसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाचा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं निषेध करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याच्या शौर्याच्या स्मरणार्थ भाजपनं भिवंडीत कोपर ते पूर्ण अशी भव्य तिरंगा रॅली काढली आणि या रॅलीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीकरता काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरेंची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवराज मोरेंचं प्रथमच पुणे, सातारा जिल्ह्यात आगमन झालं. यावेळी ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. बीडच्या नागतळामध्ये नागनाथाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान भाविकांना महाप्रसादाचंही वितरण करण्यात आलं. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. हॉस्टेलमध्ये चांगल्या दर्जाचं जीवन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. मशाल मोर्चा काढून मागणी पूर्ण करण्याची मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांनी केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेत गार्ड बोर्ड मार्फत बोगस नियुक्त्यांविरोधात शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला. यावेळी आंदोलकांनी कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला पैशांचा हार घालून निषेध केला. इंदापूरमध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आणि यावेळी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आलं. नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची भिंत ढासळली आहे. लाटांच्या माऱ्यानं विजयदुर्ग किल्ल्याची पडझड सुरूच आहे. अशातच किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील बाजू ढासळली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या फिनले मिलमधील कामगारांनी पुन्हा आंदोलन पुकारले. कंपनीच्या चिमणीवर चढून आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. मागील 3 महिन्यांपासून वेतन थकलं असून अद्याप बोनसही मिळालेलं नाही. कामगारांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे.